Hello, friend. Welcome back into my bay class in the subject of Indian economy since 1980. अर्थात 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या व्याख्यानामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्र हो, मागच्या तासाला आपण राष्ट्रीयकरणानंतर व्यापारी बँकांच्या प्रगतीबद्दलचा आढावा याचा अभ्यास करतोय. यामध्ये आपण शाखा विस्तार, ठेवी संग्रहण, कर्ज वितरण आणि प्राधान्यकृत क्षेत्र या मुद्द्यांवर डिटेल असं व्याख्यान घेतलं. यातलाच दुसरा जो भाग आहे, जो 4 मुद्द्यांच्या संदर्भामध्ये अजूनही प्रगतीच्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये विविध सेवांचं जे विविधीकरण आहे त्याबद्दल, त्यानंतर व्यापारी बँकांच्या या कालखंडातील नफ्याच्या प्रगतीबाबत आणि त्यानंतर या बँकिंग व्यवसायाच्या कालखंडामध्ये राष्ट्रीयकरणानंतर, जागतिकीकरणानंतर NPAच्या संदर्भामध्ये, बँकांच्या अनुत्पादक मालमत्तेच्या संदर्भामध्ये काय प्रगती झाली आहे, की कशा पद्धतीची परिस्थिती आहे, आणि त्यानंतर या क्षेत्रात रोजगाराची काय परिस्थिती होती, या संदर्भामध्ये आपल्याला या व्याख्यानामध्ये अभ्यास करायचा आहे. मित्र हो, आधीचे 4 मुद्दे, या 4 मुद्द्यांमध्ये आपण असं बघितलं की किती मोठ्या प्रमाणात बँकांच्या शाखा ग्रामीण भागात विस्तारल्याने मोठ्या प्रमाणात ठेवींमध्ये संग्रहण झालं, ठेवी गोळा झाल्या आणि त्या ठेवींचा जो परिणाम आहे तो कर्ज विस्तारामध्ये किती पॉझिटिव्ह आपल्याला दिसला. त्यामध्ये प्राधान्यकृत क्षेत्रांना आपण 39.5% जवळपास कर्जाचा पुरवठा करू शकलो. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूतीसाठी सुद्धा आपल्याला त्याचा फार फायदा झालेला आहे असं आपण पाहिलं. या सर्व प्रगतीतून बँकांच्या सेवा ज्या मोठ्या प्रमाणात वाढल्या, काही सेवांचा आपण बँकांच्या कार्यामध्ये उल्लेख केलेलाच आहे, परंतु आता आपल्याला त्या नेमक्या सुविधा कशा प्रकारच्या आहेत याचा थोडक्यात फक्त आढावा घ्यायचा आहे आपल्याला, की किती प्रकारच्या त्या सुविधा आहेत आणि त्या सुविधा आपल्याला देण्यामागे एकूणच बँकिंग प्रणालीचा जो प्रगतीचा प्रवास आहे, तो प्रगतीचा प्रवास हा काळाची मागणी आहे की बँकांच्या सेवा ह्या विविध प्रकारच्या लोकांना, खातेदारांना मिळाल्या पाहिजे, ज्यातून अनेक प्रकारची कामं, बँकिंग कार्य जे आहे ते झपाट्याने, जलद आणि कमी वेळेमध्ये कशी होतील या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या काळाला अनुसरून असणाऱ्या तंत्रांचा शोध लागल्यामुळे, टेक्नॉलॉजीचा शोध लागल्यामुळे आपल्याला त्या सेवा निर्माण करता आल्या, ज्या सेवा बँकिंग प्रणालीला आणखी प्रगतीकडे किंवा झपाट्याने प्रगती करण्यासाठी कशा कामी येतील अशा अनुषंगाने त्या बँकांच्या सेवा आपल्याला पाहायला मिळत आहेत, अनुभवायला मिळत आहेत. आणि म्हणून 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणा काळात बँकांनी आपल्या परंपरागत कार्यांना आधुनिक कार्य व सेवांची जोड कशी दिली आहे, ज्यामुळे बँकांच्या सेवांचा झपाट्याने विकास झालेला आहे. त्यात बँकांचे संगणकीकरण जे झालं, कम्प्युटरायझेशन जे बँकांचं झालं, त्या कम्प्युटरायझेशन्समुळे बँकांना अनेक प्रकारच्या सेवा ग्राहकांना कशा देता आल्यात, त्या सेवा कोणकोणत्या आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. 1988 मध्ये डॉक्टर C. रंगराजन समितीस बँक संगणकीकरणाचा एक आराखडा तयार करण्याचं काम सोपवलं गेलं. या समितीने 1990 ते 94 या 5 वर्षात बँकांमध्ये संगणकाचा वापर करण्याचा आराखडा
तयार केला, तेव्हापासून सर्व अनुसूचित बँका संगणकीकृत झालेल्या आपल्याला दिसतात, कम्प्युटराईज झालेल्या आपल्याला दिसतात. त्याचा फायदा काय झाला तर आपल्याला ATMची सुविधा मिळाली, ज्याला आपण ॲटोमॅटिक टेलर मशीन असं म्हणतो, म्हणजे स्वयंचलित गणक यंत्र ज्याला मराठीमध्ये आज आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला हे दिसेल की ATMची सुविधा झाल्यामुळे बँकांच्या शाखांमध्ये गर्दी कमी झाली, लोकांना चटकन पैसे मिळायला लागले. बँकांच्या कामकाजाचे टायमिंग निश्चित असतात, परंतु ATMमध्ये 24 तास पैसा ठेवता पण येतो आणि पैसा काढता पण येतो. म्हणजे अशा रीतीने जवळपास ATMमुळे बँकांच्या नियमित कामकाजावर जो लोड होता पैसे काढण्याचा आणि ठेवण्याचा, तो यामुळे कमी झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून 2019ला च्या शेवटी देशामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ATMची संख्या 1,36,098 एवढी होती आणि खाजगी ATMची जी संख्या आहे ती 63,340 एवढी होती आणि विदेशी बँकांच्या ATMची जी संख्या आहे ती जवळपास 914 एवढी होती. म्हणजे अशा रीतीने ATMच्या निर्मितीमुळे बँकांच्या कामकाजामध्ये फार सुलभता आली, लोकांची गर्दी कमी करता आली आणि लोकांना पैसेसुद्धा वितरित करता आले. त्यानंतर EFT इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या सुविधेतून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे सहज पाठवता येणं सोपं झालं. त्यानंतर टेलिबँकिंगची जी सोय झाली की सेवेत खातेदार टेलिफोनच्या सहाय्याने आपले बँक व्यवहार पार पाडू शकतो. व्यवहारासाठी खातेदाराला बँकेत जायची गरज नसते, घरूनच तो आपले बँकिंग व्यवहार पूर्ण करू शकतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक निरसन सेवा, ज्याला इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस ECS असं म्हटलं जातं. म्हणजे पूर्वी बँका आपल्या देण्याघेण्याचा व्यवहार निपटण्यासाठी एखाद्या निरसन गृहामध्ये जात असत, परंतु आता हे काम संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या शाखेतून करता येणं प्रत्येक बँकेला सोपं झालेलं आहे. त्यानंतर RTGS नावाची जी सोय आहे, जी आपण सातत्याने बोलत असतो की मला RTGS करायचं आहे, तिला वास्तव समग्र समिट सेवा, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं म्हटलं जातं. ही सेवा 2004 पासून आपल्या भारतामध्ये सुरू झाली. ही पैसा हस्तांतरण करण्याची स्थानांतरण पद्धती आहे. यातून आंतरबँक व्यवहाराची गती वाढलेली आपल्याला दिसते. या सुविधेमुळे चेक आणि DD या साधनांचा वापर बऱ्यापैकी कमी झालेला दिसतो. इमिजिएट RTGSच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पैशाचं हस्तांतरण करता येतं. त्याचबरोबर NEFTचा सुद्धा वापर या संगणक प्रणालीने आपल्याला दिला, ज्याला आपण नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हणतो. साधारणपणे 3 लाख रुपयापर्यंतची रक्कम आपण NEFT या सेवेद्वारे कुठेही हस्तांतरित करू शकतो. त्यानंतर आपण क्रेडिट कार्डची सोय दिली. ATM कार्डच्या सहाय्याने बँक ATMमधून पैसे काढण्यासाठी परवानगी देते. या ATM कार्डच्या माध्यमातून तुम्हाला वस्तूची खरेदी करता येतात, खात्यात पैसे जमा करतात. क्रेडिट कार्ड हे साधन असे आहे की ज्या सहाय्याने तुम्हाला पैसे काढता येतात, पैसे जमा करता येतात, वस्तूची उधारीने खरेदी करणं शक्य होते. यासाठी फक्त तुमच्या खात्यावर पैसे असण्याची काही आवश्यकता नसते. कार्डधारकाने ठराविक काळात वापरलेली जी रक्कम असते ती बँकेत फक्त जमा करायची असते आणि म्हणून ATM व क्रेडिट कार्ड यांना आपण प्लास्टिक मनीसुद्धा असं म्हणतो. बँकांच्या या सेवेमुळे बँका व्यवहाराची फार मोठी संख्या वाढलेली दिसते. त्यानंतर इंटरनेट बँकिंग, बँकांच्या या सुविधेमुळे केव्हाही कुठेही बँक व्यवहार करणं सोपं झालेलं आहे.
खरेदीदार इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या आपले बँकिंग व्यवहार पूर्ण करता येतात. बऱ्याचदा शिक्षण घेत असताना शाळांच्या फीज किंवा एखाद्या ठिकाणची फीज जी असेल, ॲडमिशन फी असेल, ट्युशन्स फी असेल, हॉस्टेल फी असेल, याचीसुद्धा आपल्याला इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून हे व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. त्यानंतर मोबाईल बँकिंग, स्मार्टफोन बँकिंगमध्ये ॲप डाउनलोड केला जातो. आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याच बँकांचे स्वतःचे एक ॲप्स आहेत. तो ॲप्स आपण आपल्या मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये अपलोड केला, इन्स्टॉल केला की आपल्याला अनेक प्रकारचे व्यवहार या खात्यामधून बँकेच्या द्वारे व्यवहार करता येऊ शकतात. म्हणून बँक व्यवहार मोबाईल फोनच्या सहाय्याने 24 तास करता येतो. आठवड्यातील 24 तास, 7 दिवसातील 24 तासपर्यंत तो आपण करू शकतो. काही बँकांनी आपल्या सेवाचा विस्तार ग्रामीण भागात करण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापरसुद्धा सुरू केलेला आहे. यामुळे बँक खातेदारांच्या घरापर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसते. पूर्वी, आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल की बँकांनी आपल्या खातेदारांना त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या विड्रॉल्स, त्यांना पैसे पुरवण्याची सुविधा पुरवलेली आपल्याला दिसते. त्यानंतर कोर बँकिंग प्रणालीची सुद्धा ही सेवा संगणकामुळे आपल्याला वापरायला मिळालेली आहे. संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून बँकांच्या सर्व शाखा मध्यवर्ती कार्यालयाशी जोडण्यात आलेल्या आहे. आपण असं पाहिलं की प्रत्येक बँकेच्या शाखा आहेत. जसं महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. महाराष्ट्र बँकेचं मुख्य कार्यालय पुण्याला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र बँकेतल्या देशभरातल्या सर्व शाखा या कोर बँकिंग सिस्टीममुळे एकमेकाशी जोडल्या गेलेल्या आहे. मुख्य कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा आदेश झाला की तो क्षणात त्या बँकेच्या शाखेपर्यंत पोहोचवता येतो. त्यामुळे पेपरलेस कामकाजाची पद्धती यामुळे विकसित झालेली दिसते. त्यामुळे वेळ, पैसा, श्रम यांची फार मोठ्या प्रमाणात बचत झाली आणि कामाची आणि पैशाची गतिशीलता यामुळे वाढलेली आपल्याला दिसते. अशा रीतीने बँकांच्या सेवांच्या विविधीकरणातूून बँकांच्या कामाचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. जुनं कामाचं स्वरूप बाद झालं, म्हणजे बँकांच्या एकूण कामकाजातला कायापालट आपल्याला दिसतो. लोकसुद्धा संगणक साक्षर झाले, स्मार्टफोनमधून आपले व्यवहार करू लागले. पेटीएम असेल, ATM असेल, फोनपे असेल, गुगल पे असेल, अशा प्रकारचे अनेक महाबँक ॲप असेल किंवा अनेक प्रकारच्या ॲप्स आणि अनेक प्रकारच्या पैशांच्या हस्तांतरण करणाऱ्या मीडिएटर संस्था या टेक्नॉलॉजीमुळे, डिजिटल बँकिंग पद्धतीमध्ये विकसित झाल्यामुळे लोकांना बँकेमध्ये प्रत्यक्षात जाण्याची आता फारशी गरज राहिलेली नाही. घरातले छोटी छोटी कामंसुद्धा आपण आता घरातल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून करतो. इलेक्ट्रिक बिल पे करायचं असेल, घरातला TV रिचार्ज करायचा असेल, घरातला मोबाईल फोन रिचार्ज करायचा असेल किंवा आपला डाटा जो आहे तो डाटा रिचार्ज करायचा असेल वायफायचा, तर हे सगळे पेमेंट आपल्याला आता घरात बसून डिजिटल फायनान्स जी क्रांती आहे त्या क्रांतीचा फायदा बँकांच्या विविध सेवांच्या रूपातून आपल्याला मिळतो आहे. अशा रीतीने बँकांचं हे 5वं महत्त्वाचं कार्य आहे. त्यासोबतच बँकेचं 6वं जे कार्य आहे प्रगतीच्या दृष्टिकोनातून, की आपण बँकांना ठेवी जमा करण्यासंदर्भात ग्रामीण भागापर्यंत पोहोचवलं. त्यामधून मोठ्या प्रमाणात ठेवी जमा झाल्या. त्यातून बँकांना कर्ज वितरण करण्याच्या संदर्भामध्ये आपण सांगितलं. कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचं त्या संदर्भात सूचना शासनाने दिल्या. तर या ठेवीचा आणि कर्ज वितरणाचा बँकांच्या नफ्यावर काय परिणाम झाला याचासुद्धा अध्ययन करणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. प्रॉफिटेबिलिटी ऑफ इंडियन कमर्शियल बँक म्हणजेच भारतातील व्यापारी बँकांचा नफा
हा 6वा प्रगतीचा एक मानांकन किंवा एक मुद्दा आपल्याला विचारात घ्यायला लागतो. राष्ट्रीयकरणानंतर विशेषतः आर्थिक सुधारणा काळात सर्वच व्यापारी बँकांच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली. त्यांच्या निव्वळ नफ्यात सुद्धा वाढ झालेली दिसते. उदाहरणार्थ स्टेट बँक व तिच्या सहयोगी बँकांचा निव्वळ नफा 1995-96 मध्ये 793 कोटी रुपये होता. तो 2012-13 मध्ये 17,783 कोटी रुपयापर्यंत वाढला. म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांचा नफा 95-96 मध्ये 1160 कोटी रुपये म्हणजे तो ऋणात्मक होता. तो 2012-13 मध्ये जवळपास 32,799 कोटी रुपयापर्यंत वाढला. त्याच काळामध्ये खाजगी बँकांचा निव्वळ नफा हा 577 कोटीवरून 28,995 कोटीपर्यंत वाढला. तर विदेशी बँकांचा नफा हा 749 कोटीवरून 11,588 कोटीपर्यंत वाढलेला दिसतो. हीच परिस्थिती 2017-18 मध्ये अनुसूचित व्यापारी बँकांचा परिचालन लाभ जो आहे तो 2,92,587 कोटी रुपयापर्यंत होता. तो 18-19 मध्ये 3,05,731 कोटी रुपयापर्यंत वाढला. मागील वर्षाच्या तुलनेत यात अनुक्रमे 1.7% आणि 4.4% वाढ झालेली दिसते. मात्र निव्वळ लाभाचा विचार केला तर 17-18 मध्ये बँकांना 32,438 कोटी रुपये व 18-19 मध्ये 23,397 कोटी रुपयाचा तोटा झालेला दिसतो. हा तोटा प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाच झालेला दिसतो. आता हा तोटा का झाला? यामध्ये सरकारच्या धोरणांचा काय परिणाम होतोय याचा हा वेगळा आपल्या अभ्यासाचा विषय बनतो. त्यामुळे इथे आपल्याला त्याची डिटेल चर्चा नाही करता येऊ शकत. त्यानंतर प्रगतीचं जे मापन आहे, राष्ट्रीयकरणानंतर व्यापारी बँकांच्या प्रगतीचं मापन करण्यासाठी आणखी 7वा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आपल्यासाठी आहे, ज्याला आपण NPA हा शब्द आपल्या कानावर पडलेला आहे. म्हणजे बँकांची अनुत्पादक मालमत्ता, ज्याला नॉन परफॉर्मिंग असेट असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. NPAच्या संदर्भामध्ये व्यापारी बँकांची काय परिस्थिती आहे? आता NPA म्हणजे काय? तर बँकांनी दिलेले कर्ज, त्यांची मुद्दल व त्यावरील व्याज सतत 90 दिवसापर्यंत म्हणजे 3 महिन्यापर्यंत वसूल झाले नाही तर त्या मालमत्तेला अनुत्पादक मालमत्ता असं म्हटलं जातं. म्हणजे ती मालमत्ता NPA आहे, ती उत्पादक नाही, तर ती नॉन प्रोडक्टिव्ह आहे, नॉन परफॉर्मन्स आहे. तर अशा पद्धतीने NPAचं प्रमाण या बँकिंग क्षेत्रामध्ये नेमकं किती होतं त्याचं मोजमाप करणंसुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे, ज्यावरून बँकांचा नफा तोटा कशा पद्धतीचा आहे हे आपल्याला समजू शकतं. 2001-2 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी जी कर्ज दिली होती त्याच्या 11.9% मालमत्ता ही स्थूल ग्रॉस NPAची होती. तर निव्वळ NPA हा 5.82% होता. हे प्रमाण 11-12 मध्ये अनुक्रमे 3.30% आणि 1.70% झाले. हीच परिस्थिती खाजगी बँकांच्या संदर्भात कशी होती? तर खाजगी बँकांच्या संदर्भातला स्थूल NPA जो आहे तो 2001-2 मध्ये 9.64% एवढा होता. तर निव्वळ NPA हा 5.73% होता. तो 11-12 मध्ये अनुक्रमे 1.80% आणि 0.60% झालेला दिसतो. म्हणजे बँकांच्या NPA मध्ये काही या कालावधीसाठी घट झालेली दिसते. 2017-18 मध्ये अनुसूचित व्यापारी बँकांचा स्थूल NPA हा 10,39,000
669 कोटी रुपये होता. तर निव्वळ NPA हा 5,20,679 कोटी रुपये होता, जो बँकांच्या एकूण मालमत्तेच्या 6.8% आणि 3.4% एवढा होता. यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा स्थूल आणि निव्वळ NPA हा एकूण मालमत्तेच्या 8.9% व 4.5% होता. तर जुन्या खाजगी बँकांचा 1.2% व 4.5% होता आणि नव्या खाजगी बँकांचा 3% व 1.5% होता. विदेशी बँकांचा हा या काळामध्ये 1.6% व 0.2% होता. यातून स्पष्ट होते की बँकांच्या NPAमध्ये वाढ झाली. खाजगी व विदेशी बँकांच्या तुलनेत सार्वजनिक बँकांचा NPA जो आहे तो जास्त आहे. मित्रहो, या टॉपिकमध्ये आपल्याला फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की बँका व्यवसाय करत असताना बँका तोट्यात का आल्या. तर त्या तोट्यात का आल्या हा मुद्दा समजण्यासाठी NPA नावाचा मुद्दा आपल्या लक्षात आला पाहिजे. या मुद्द्यामध्ये जी आकडेवारी आपण दिलेली आहे ती फक्त आपल्या माहितीसाठी आहे. आपल्याला याची जाणीव असली पाहिजे की सार्वजनिक क्षेत्रातील कोणतीही मालमत्ता ही या देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे आणि ज्या पद्धतीने आपण सार्वजनिक क्षेत्रातील आपण मालक स्वतःला समजतो, त्या दृष्टिकोनातून आपण ज्या बँकांचं कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेनं ते कर्ज आपल्याच भारतीय बंधू भगिनीच्या ठेवीतून ते आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला बँकेने आपल्या अडचणीच्या काळामध्ये आणि आपल्याला उद्योग व्यवसाय करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली असते आपल्या आर्थिक उन्नतीसाठी, तर त्यासाठी आपण त्या बँकेने दिलेल्या संधीचा फायदा जर आपण चांगल्या पद्धतीने घेतला तर आपलीही प्रगती होत नाही आणि देशाचीही प्रगती होत नाही. म्हणून आपल्या बँकांनी सामान्य लोकांच्या ज्या ठेवी संग्रहित केल्या असतात त्या ठेवीच्या अनुपाताप्रमाणे आपल्याला कर्ज दिलेले असते. हे कर्ज जर आपण वेळेवर फेडलं नाही सव्याज, तर बँकेला लोकांच्या ठेवी वेळेवर परत करता येणार नाही. त्यामुळे बँकेची समाज मनातील विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. बँक व्यवसाय हा विश्वासावर चालतो. ज्या लोकांनी ठेवी बँकेमध्ये ठेवले त्यांना बँकेने वेळेवर ठेवी परत केल्या नाही तर बँकेत कोणीही पैसे ठेवणार नाही आणि ज्या दिवशी बँकिंग क्षेत्रावरचा लोकांचा विश्वास उडेल त्या दिवशी अर्थव्यवस्थेतलं अपरिमित असं नुकसान होऊ शकते. आणि म्हणून आपण ज्या बँकेचा व्यवहार करतो आहे, ज्या बँकेने आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या बँकेला NPA होणार नाही याची काळजी जर प्रत्येक खातेदाराने कर्जदाराने जर घेतली तर आपल्या देशात बँकांना फार मोठा नफा प्राप्त होऊ शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना झालेला नफा हा देशातील सार्वजनिक कार्यामध्येच लोकहितासाठीच वापरला जातो आणि म्हणून आपण बँकांशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर बँक आपल्या प्रगतीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करू शकते. म्हणून NPAचं जे प्रमाण कमीत कमी बँकांचं कसं राहील यासाठी खातेदारांनी दक्षता जर घेतली तर आपल्या बँका कधीही बुडणार नाही आणि अडीअडचणीच्या काळामध्ये सामान्य माणसाचा त्या आधार बनू शकतात. आपल्या देशातील दारिद्र्य आणि गरिबी आपल्याला बँकांच्या विकासातूनच किंवा बँकाच्या मदतीतूनच आपल्याला घालवता येऊ शकते. आपल्या देशातील बेरोजगारीसुद्धा स्वयंरोजगारामध्ये रूपांतरित करून त्यातूनही राष्ट्रीय उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात भर घालता येऊ शकते. म्हणजे अशा रीतीने बँकांच्या आकडेवारीवर आपण किंवा आकडेवारीने आपल्या मनामध्ये धास्ती न घेता ती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या बँकिंग क्षेत्रामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आकडेवारीतूनच समजून घेता येऊ शकते. उत्तरामध्ये ते तुम्ही लिहिलीच पाहिजे असं काही अपेक्षित नाही, परंतु आपल्या कानावर अशा प्रकारची वास्तव परिस्थिती पडणं हा सुद्धा या क्रमिक पुस्तकाचा हेतू आहे, हा मुद्दा शिकवण्याचा हेतू आहे. आणि म्हणून मित्रहो, NPA म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे.
आणि NPAची आकडेवारीनुसार परिस्थिती बँकिंग क्षेत्राची काय हे सुद्धा आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. या व्याख्यानातला बँकिंग क्षेत्रातील प्रगतीच्या पॉईंटमधला शेवटचा मुद्दा जो आहे तो रोजगाराच्या संदर्भातला आहे. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की एम्प्लॉयमेंट बँकिंग क्षेत्राने आपल्या देशामध्ये किती दिलेलं आहे. कारण बँकिंग क्षेत्रातील एम्प्लॉयमेंटसुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला हातभार लावत असतो. व्यापारी बँका हे भारतीय अर्थव्यवस्थेतील एक प्रभावी आणि वरचढ क्षेत्र आहे हे आपल्याला माहिती आहे. या क्षेत्राचे बचत गोळा करणे, कर्ज देणे, गुंतवणूक करणे या प्रमुख योगदानाबरोबरच रोजगार निर्मितीतील योगदानसुद्धा फार मोठं आहे. 2002-03 मध्ये अनुसूचित व्यापारी बँकांमध्ये अधिकारी, क्लार्क, कर्मचाऱ्यांची संख्या 9,01,149 एवढी होती. 17-18 मध्ये सार्वजनिक बँकातील कर्मचाऱ्यांची संख्या 8,07,448 इतकी झाली. याच वेळेस खाजगी बँकांमध्ये कर्मचाऱ्यांचं प्रमाण 4,20,285 एवढं होतं. तर विदेशी बँकांमध्ये 23,985 एवढं होतं. तर प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये हे प्रमाण 89,335 एवढं होतं. स्मॉल फायनान्स बँक यामध्ये 39,108 एवढं होतं. अशा रीतीने एकूण बँकिंग क्षेत्रामध्ये रोजगाराचं जे प्रमाण आहे, कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती 13,80,461 पर्यंत वाढलेली आपल्याला दिसते. याचा अर्थ बँकिंग क्षेत्रांचा शाखा विस्तार जितक्या मोठ्या प्रमाणात झाला, खाजगी क्षेत्रात बँका जितक्या मोठ्या प्रमाणात आल्या, ग्रामीण रुरल बँका, अग्रणी बँका जितक्या मोठ्या प्रमाणात आपण निर्माण करू शकलो, विदेशी बँका आपल्या देशामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात शाखा विस्तार करू शकल्या, तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारसुद्धा आपल्या देशातील लोकांना मिळाला. आणि संघटित क्षेत्रातील रोजगार हा आर्थिक विकासाला गतिमान करणारा असतो. आणि म्हणून बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर फार मोठी प्रगतीचा टप्पा भारतीय बँकिंग व्यवस्थेने गाठलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा रीतीने आपल्याला 8 मुद्द्यांच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीयीकरणानंतर भारतीय व्यापारी बँकांच्या प्रगतीचा अभ्यास आपल्याला करता येतो. दुसऱ्या वेळेस आपण मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामधील तिच्या कार्याबद्दलची, तिच्या स्थापनेबद्दलची डिटेल अशी माहिती घेऊ. तोपर्यंत थँक्यू. घरी आहात, घरीच राहा, सुरक्षित राहा. शासनाच्या कोरोना संदर्भातील नियमांची तंतोतंत पालन करा. इतरांनासुद्धा पालन करण्यासाठी सूचना द्या. प्रेमाने त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर भारत कोरोनामुक्त हो यासाठी प्रयत्न करा. तोपर्यंत धन्यवाद.